प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या 5 नोव्हेंबरच्या भागामध्ये आता सावनीची चोरी पूर्णपणे पकडली गेलेली आहे। सावनी या सगळ्यामध्ये पूर्णपणे अडकलेली आहे। ज्या वेळेला कुंडीतून पैसे काढते त्या वेळेला तिला आता मुक्ता रंगे हात पकडते। बरं इतकंच ना, तर आता हा मॅटर पोलिसांपर्यंत सुद्धा गेलेला आहे। पुराव्यासकट पोलीस घरी आलेले आहेत आणि या सगळ्यामध्ये सावनीची हालत जबरदस्त झाली। आणि आता या सगळ्यामध्ये मुक्ताने काय बाजी मारले, पोलीस घरी आल्यावरती कसा ड्रामा घडलाय, हे सगळं या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे। आणि सावनीला रंगे हात पकडण्यासाठी मुक्ताने काय युक्ती केले हे सगळं पाहू। 5 नोव्हेंबरच्या भागामध्ये लकी रडत असतो आणि आता इकडे मुक्ता त्याला समजवत असते आणि मुक्ता त्याला सांगत असते, लकी बाळा, माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे। तू अशी कोणतीही गोष्ट करणार नाहीस ज्याच्यामुळे कोळी कुटुंबाच्या इब्रतीला काळीमा लागेल आणि त्यामुळे तू आता या सगळ्यामध्ये तू अजिबात पॅनिक होऊ नको, माझा तुझ्यावरती विश्वास आहे। लकी अजून पॅनिक होतो आणि वहिनी मी विश्वास ठेवायच्या लायकीचा नाहीये, मी तुझा विश्वासघात केलेला आहे, ते पैसे मीच चोरलेत वहिनी, ते पैसे मीच चोरलेत असं म्हणत लकी या सगळ्यामध्ये आरडाओरडा करायला लागतो। आणि आता इकडे मुक्ता म्हणते, काय तू पैसे चोरलेस, अशी तुला काय गरज पडली? म्हणजे सागर कोळींचा भाऊ आहेस ना तू, तुला जर का पैशाची गरज होती तर या पैशासाठी तुला आता या सगळ्यामध्ये सागरला सांगायला पाहिजे होतं। काय आहे हे सगळं? लकी तू असा कसा वागलास? बोल लकी बोल, आता मला तुझ्याकडून सगळ्या प्रश्नांची उत्तरं पाहिजेत। यावरती आता लकी खूपच पॅनिक होतो। मुक्ता म्हणते, बघ गप्प बसून अजिबात चालणार नाही, जे काही आहे ना ते मला तुझ्याच तोंडून ऐकायचं आहे। तुझ्या तोंडून मला सगळं समजलं पाहिजे की नक्की गोष्टी काय घडल्यात, नक्की काय प्रकार हे सगळं घडलंय, बोल लवकर। मग आता लकी सांगायला लागतो, वहिनी माझ्याकडून ही घोडचूक झाली, कारण यावरती मुक्ता म्हणते, बोल ना, कारण बोल कारण। यावरती लकी सांगायला लागतो, मुक्ता वहिनी ऐकून घे ना। मुक्ता म्हणते, काय ऐकायचं? ज्या लकीवरती आम्ही सगळ्यांनी इतका विश्वास ठेवला आणि ज्या लकी हे असं काही करणार नाही, या गोष्टी मी घरच्याला सांगत होते, तोच लकी माझ्या तोंडावरती येऊन सांगतोय वहिनी मी चोरी केली। लकी म्हणतो, माझं म्हणणं ऐकून घे। मग लकी आपली सगळी कर्मकहाणी सांगायला लागतो। लकी सांगतो की ज्या वेळेला माझा ऍक्सिडेंट झाला त्यावेळेला डॉक्टरांनी काही माझ्या टेस्ट केल्या होत्या आणि या टेस्ट केल्यावरती डॉक्टरांनी रिपोर्ट नंतर येणार होते आणि ते रिपोर्ट घेण्यासाठी मला बोलवलं। रिपोर्ट घेण्यासाठी बोलवल्यावरती डॉक्टरांनी मला ते रिपोर्ट दाखवत सांगितलं की तू कधीही बाप बनू शकणार नाहीस। आता मुक्ताला जबरदस्त धक्काच बसतो। मुक्ता खूपच पॅनिक होते, काय बोलतोयस तू लकी, असं म्हणत ती आता लकीला समजवायला लागते। त्यावरती लकी म्हणतो, हो वहिनी, मी तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि ना मी कधीही आयुष्यात बाप बनवू शकत नाहीये, हे डॉक्टरांनी सांगितल्यावरती मी पूर्णपणे कोसळलो गो वहिनी। या सगळ्यामध्ये मला हे सहनच झालं नाही की आपल्यासोबत हे असं काहीतरी घडते किंवा आपण कधीच बाप बनू शकणार नाही। मुक्ता म्हणते, अरे बाळा, इतकी मोठी गोष्ट तू आमच्यापासून लपवून ठेवलीस, म्हणजे तू आम्हाला सगळ्यांना विश्वासात घेऊन आता सांगितलं असतंस ना तर आम्ही सगळे तुझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिलो असतो। यावरती आता इकडे लकी म्हणायला लागतो, काय सांगू की माझ्या चुकीमुळे किंवा माझ्या एका हलगर्जीपणामुळे ही सगळा प्रसंग माझ्यावरती ओढवला आहे, म्हणजे याच्या आधी मी घरच्यांच्या नजरेमध्ये पडलो होतो तो अजून पडलो असतो, सगळ्यांनी माझी खिल्ली उडवली असती आणि म्हणून मी काहीच वहिनी सांगितलं नाही। यावरती मुक्ता म्हणते, अरे हे सगळं असं घडलं? यावरती मग मात्र लकी सांगायला लागतो, आणि त्याच कारणासाठी मला पैसे चोरायला लागले। आता मुक्ताला दुसरा धक्का बसतो। लकी सांगायला लागतो, या सगळ्या प्रकरणामध्ये त्या डॉक्टरांनी मला सांगितलं की काहीही याला उपाय नाहीये, याला उपाय नसल्यामुळे मी पॅनिक झालो। पॅनिक होऊन मग आता मला सावनीने सांगितलं की एक डॉक्टर आहे, डॉक्टर कोल्हे म्हणून, आणि त्या डॉक्टरांकडे जाऊन ये। ते महिनाभरासाठी बाहेर चालले होते आणि त्यांच्याकडे जाऊन ये, ते या सगळ्या गोष्टीमध्ये एक्सपर्ट आहेत। आणि त्यामुळे मी आता त्या डॉक्टरांकडे गेलो। त्या डॉक्टरांकडे गेल्यावरती त्यांनी मला 10 लाख रुपये सांगितले की 10 लाख रुपये तुला ऑपरेशनसाठी लागतील आणि तेच 10 लाख रुपये मी कुठून आणू हा विचार करत मी पैसे चोरले। मुक्ता म्हणते, अरे तू सागर कोळीचा भाऊ आहेस ना, मी सुद्धा घरात होते ना, तू मला सांगायचंस, मी तुला हवे तितके पैसे दिले असते। तू सागरला सांगायचंस, सागरने तुला पैसे दिले असते। अरे कुणाला तरी विश्वासात घ्यायला हवं होतंस ना,
कुणाला तरी विश्वासात घेऊन तू जर का गोष्ट क्लिअर केली असतीस तर आज ही वेळ आपल्यावरती आलीच नसती ना। आणि सागरला बोलायला तुला काय कमीपणा वाटला आणि त्या सावनीची तू मदत घेतलीस? सिरियसली, म्हणजे सागरच्या उपर तू सावनीला ठेवलंस आणि सागरला आणि मला न सांगता सावनीला सांगितलंस? काय त्या बाईची लायकी आहे तुला माहिती आहे ना? तिची मदत घेण्याचं कारण तरी काय? लकी म्हणतो, वहिनी मला एका क्षणाला वाटलं होतं की मी हे सगळं दादूसला सांगतो, दादूसकडून मदत मागतो, आणि त्या दिवशी दादूस मला घेऊन बसला होता बघ, त्याच वेळेला मी दादूसला सगळं सांगून मोकळं होणार होतो। पण त्याच वेळेला त्या डॉक्टरांचा मला कॉल आला, डॉक्टरांचा मेसेज आला की ताबडतोब पैसे घेऊन या, आणि या सगळ्यामध्ये मी पैसे ते घेऊन त्याला नेऊन दिले। असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे मुक्ता म्हणते, अरे बाळा काय हे असं सगळं घडलंय? म्हणजे इतका मोठा प्रसंग तुझ्यावरती आला तरी तू आम्हाला बोलला पण नाहीस आणि पैसे घेऊन निघून गेलास। त्यावरती लकी म्हणतो, मी खरं सांगू का, तर या सगळ्यामध्ये हा प्लॅनिंग पूर्णपणे सावनीचं होतं। म्हणजे मी फक्त एक प्यादा होतो। मी रूम मधून त्या दिवशी तुम्ही सगळे गेलेत असं मला सावनीने सांगितलं की तुम्ही सगळे घरामध्ये नाही आहेत, तुम्ही बाहेर पडलेले आहात आणि त्यामुळे तू घरात जाऊन घे। मग तिने मला चावी डुप्लिकेट बनवून दिली आणि मला वेळ पण सांगितली की घरात कुणी नाही येते, आणि मग मी रूम मध्ये गेलो आणि ते पैसे चोरून बाहेर आलो। पण त्याच वेळेला स्वातीताई तिकडे होती, माझ्या हातातून पैशाची बॅग सुद्धा खाली पडली आणि स्वातीताईने मला पाहिलं। त्याच वेळेला मी तिला खोटं बोललो की मित्राचं लग्न आहे आणि मित्राने पैसे ठेवायला दिले होते, असं खूप काही खोटं बोललो। पण त्याच वेळेला जर का स्वातीताईने मला रंगे हात पकडलं असतं ना तर बरं झालं असतं, माझ्या हातून इतकी मोठी चूक झाली नसती। स्वातीताईने त्याच वेळेला मला पकडून मला धरून सांगायला पाहिजे होतं की या सगळ्यामध्ये मी चुकतोय म्हणून, कदाचित माझ्या हातून ही इतकी मोठी चूक घडायची राहिली असती। असं म्हणत लकी आपली बाजू आता मुक्ताला समजून सांगण्याचा प्रयत्न करत असतो। मुक्ता म्हणते, हे बघ लकी, तू पॅनिक होऊ नकोस, एक गोष्ट लक्षात घे, मी तुझ्या पाठीशी कायम उभी आहे। यावरती लकी सांगतो, वहिनी खरंच सांगतोय मी, यात माझा खरंच हात नव्हता, सावनीने मला भरीस पाडलं, मी चावी उघडून पैसे आणणं इथपर्यंतच मी केलं, याच्या आधीची सगळी प्रोसेस किंवा सगळी तयारी सावनीने केलेली होती। त्यानंतर आता मात्र मुक्ता म्हणते, बाळा हे सगळं जाऊ दे, तुझं ऑपरेशन नीट झालं ना, तू सुखरूप झालास ना, ऑपरेशन सक्सेसफुल झालं ना? यावरती लकी डोक्याला हात लावून रडायला लागतो, वहिनी ऑपरेशन? कसलं ऑपरेशन? त्या डॉक्टरनी मला फसवलं, मी गेलो तिकडे, माझ्याकडून पैसे घेतले, पैसे घेऊन मला तिकडे झोपायला सांगितलं आणि त्यानंतर बराच वेळ कुणीच आलं नाही म्हणून मी वाट पाहत होतो। तर त्याच वेळेला तिकडे एक त्या रूमचा मालक आला आणि तो सांगायला लागला की ही जागा मी भाड्याने दिलेली, त्या माणसाने मला फसवलंय, सावनीने मला फसवलंय, या सगळ्यामध्ये पैसे घेऊन तो माणूस पळून गेला आणि मी कायमचा मूर्ख बनून राहिलो। कसलं ऑपरेशन, कसलं काय, 10 लाखाला ठगून तो माणूस मला निघून गेला। वहिनी मी चुकलो, खरंच मी चुकलो, असं म्हणत आता इकडे लकी मुक्तासमोर हात जोडून उभा असतो। मुक्ताला काहीच कळत नाही की या सगळ्यामध्ये सावनीने इतका मोठा डाव कसा खेळला। त्यावरती लकी सांगतो, खरंच सांगतोय, हा सगळा सावनीचा डाव होता, मी याच्यात फक्त एक प्यादा बनलो, पण खरंच मी चुकलो, मी प्यादा बनायला नको होतं, मी तुला दादूसला विश्वासात घ्यायला हवं होतं, मी अख्ख्या घराच्या इब्रतीला काळीमा फासलाय, कुठच्या तोंडाने दादूसच्या समोर जाऊ? वहिनी तू माझ्यावरती विश्वास दाखवला, दादाच्या विरोधात जात तू मला सपोर्ट केलास, पण तुझा पण मी विश्वासघात केलाय, खरंच तू मला माफ कर, आणि हे सगळं सावनीमुळे झाले। मुक्ता म्हणते, तू काळजी करू नकोस, मी तुझ्या पाठीशी कायम उभी आहे। ज्या सावनीने हा सगळा प्रकार घडून आणलाय ना, तीच सावनी आपल्या स्वतःच्या तोंडून हा सगळा प्रकार मान्य करेल, आणि आपल्या तोंडून हा प्रकार मान्य केल्यानंतर मग ती स्वतः हे पैसे आणून देईल, तू काळजी करू नकोस। लकी म्हणतो, पण वहिनी तू असं काय करणार आहेस की ज्याच्यामुळे सावनी तुला पैसे देईल? मला नाही वाटत की सावनी इतकी हे आहे की ती तुला परत हे येऊ देईल। यावरती मुक्ता म्हणते, एक गोष्ट लक्षात ठेव, तुझा तुझ्या वहिनीवरती विश्वास आहे ना? यावरती लकी म्हणतो, माझ्यापेक्षा जास्त माझा विश्वास तुझ्यावरती आहे, मला माहिती आहे की तू जे काही करशील ना ते योग्यच करशील। मुक्ता म्हणते, झालं तर मग आता ह्या सगळ्या गोष्टी तू सोडून दे, या सगळ्यामध्ये तू आता कोणत्याही प्रकारचा विचार करू नकोस ना, कोणत्याही प्रकारे या सगळ्यामध्ये तू आता पडू नकोस, मी आहे ना, मी बघते काय करायचं ते, असं म्हणत मुक्ता आता खूप मोठा प्लॅन करते। या मुक्ताच्या प्लॅन मध्ये आता सगळेजण सामील असतात। मुक्ताचा प्लॅन वर्कआउट होण्यासाठी घरचे सगळे आता कसून प्रयत्न करणार असतात।
तोपर्यंत इकडे मुक्ता आणि आता स्वाती या दोघींनी सगळी आता दिवाळीच्या फराळाची तयारी केलेली असते। मुक्ता बेसन भाजत असते, स्वाती शंकरपाळ्या तळत असते। मुक्ता सांगते हे बेसन आहे ना, हे छानपैकी भाजलं गेलं पाहिजे, हे जर का बेसन छान भाजलं गेलं नाही तर ते टाळूला चिकटतं। लहानपणी मी, आई आणि बाबा आम्ही दिवाळीच्या फराळासाठी कोणाकडे गेलो ना की मी पहिला तिथला बेसनचा लाडू उचलायचे आणि तो बेसनचा लाडू तोंडात टाकला की तो टाळूला चिटकायचा। मग मी फक्त आई आणि बाबांकडे पाहायचे आणि त्यानंतर आम्ही ज्या वेळेला घराच्या बाहेर पडायचो त्या पाहुण्यांच्या, त्यावेळेला आई आणि बाबा माझ्याकडे पाहायचे आणि आई मला म्हणायची, नाही नाही, बेसनचे लाडू पूर्णपणे फेल झालेत बरं का त्यांचे, असं म्हणत आम्ही सगळी धमाल मस्ती करत जायचो। आईला बेसनचे लाडू चांगले भाजलेले खरपूस लागतात असं म्हणत आता थट्टा मस्करी करत इकडे दोघी जणी हसत असताना इंद्रा येते आणि काय चाललंय, कौरा हसण्याचा आवाज, पुढपर्यंत तुमचा आवाज जातोय, काय इतक्या जोराजोराने हसताय आणि करताय काय? अरे बापरे, तुम्ही दोघींनी दिवाळीची तयारी पण केली, हे काय इतका सगळा फराळ केला, अरे काय हे सगळं? यावरती आता इकडे मुक्ता म्हणते, मम्मी मला माहितीये तुम्ही उदास आहात, पण तरी सुद्धा आपल्याला दिवाळी साजरी करायला पाहिजे ना। म्हणजे कसं आहे ना, दिवाळी हा आनंदाचा क्षण आहे, नात्यांचा क्षण आहे आणि तो क्षण साजरा करणं किंवा तो सण साजरा करणं हे आपल्यासाठी गरजेचं आहे की नाही, आणि त्यासाठी आपण हा सण साजरा करायचा आहे। इंद्रा म्हणते, नाही ग, पण माझा अजिबात मूड नाहीये सण साजरा करायचा, कारण या सगळ्यामध्ये अवरे पैसे आपल्या सागऱ्याचे गेलेत, या सगळ्यामध्ये अवरी लक्ष्मी आपल्या घरातून रुसून गेली आणि आता आपण सण साजरा करायचा। यावरती मुक्ता म्हणते, ज्याप्रमाणे इतकी लक्ष्मी आहे ना, ती लक्ष्मी आपल्या घरातून निघून गेले तशीच ती लक्ष्मी आपल्या घरात परत येईल, याची आपण काळजी घ्यायची आहे, तुम्ही काळजी करू नका, लक्ष्मी परत येणार म्हणजे येणार। यावरती आता इकडे इंद्रा म्हणायला लागते, खरंच मुक्ता तू इतकी हे बोलतेस ना, मला तुझं कौतुक वाटतं। यावरती मुक्ता म्हणते, कौतुक करायचं नाही, आता आपल्याला करंजा करायच्या आहेत आणि या करंजा करण्यासाठी मी सागरला बसवणार आहे, म्हणजे त्यांच्या फेवरेट, आदित्यच्या फेवरेट करंजा आहेत ना त्यामुळे सागरच या करंजा तळणार, त्यांना तळायला बसवणार आणि त्यांच्या आदित्यच्या साठी खास करंजा करून घेणार। यावरती आता इंद्रा म्हणते, खरंच मला वाटलं नव्हतं की या सगळ्यामध्ये आपली दिवाळी इतकी चांगली होईल, कारण घरची लक्ष्मी गेल्यामुळे मला आता घरामध्ये सगळं उदास वाटत होतं। मुक्ता म्हणते, असं कसं? घरामध्ये सगळं काही मंगल होणार, तुम्ही काळजी करू नका आणि लक्ष्मी सुद्धा परत येणार, असं म्हणत मुक्ता आता तिला एक प्रकारे छानपैकी समजावून सांगते आणि आता इंद्रा सराशी सावध होते आणि म्हणते, ठीक आहे मुक्ता, तू म्हणशील तसं, हे सगळं सागर पाहत असतो आणि खरंच मुक्ता तुमच्या पॉझिटिव्हिटीला खरंच मान द्यायला पाहिजे असा विचार करतो। आता हे सगळं चालू असताना यांच्या गप्पा टप्पा सागर हे पाहत असतो, तोपर्यंत दारावरची बेल वाजते। बेल वाजल्यावरती सागर आता दार उघडतो आणि दारामध्ये असतात ते पोलीस। सागरने पोलिसांना बोलवलेलं असतं। पोलीस आल्यावरती आता इकडे सागर दार उघडतो, पोलिसांना आत घेतो। मुक्ता हे सगळं पाहते आणि मुक्ता विचार करते, अरे बापरे, म्हणजे मी तर पोलिसांना सांगितलं पण नव्हतं ह्यांना बोलवायला, यांनी पोलिसांना बोलवलं सुद्धा। आणि मग आता मुक्ता इकडे येते आणि आता इकडे सागर सांगायला लागतो, आमच्या घरामध्ये 10 लाखाची चोरी झालेली आहे कालच्या दिवसाला आणि हे सगळे पैसे आमच्या क्लायंटचे होते, क्लायंटनी हे पैसे आमच्याकडे ठेवले होते आणि ते क्लायंटला द्यायचे होते, पण ते देण्याच्या आधी आमच्या घरातून चोरी झाली आहे, असं म्हटल्यावरती आता इकडे सगळी इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी पोलिसांची टीम आतमध्ये येते। पोलिसांची टीम आत येते आणि या सगळ्यामध्ये आता पोलीस तिकडे थांबतात। पोलीस येतात, सगळेजण बसतात, तिकडे आता स्वाती, इंद्रा, मुक्ता आणि सागर सगळे आल्यावरती पोलीस चौकशी करायला लागतात। कुठे पैसे ठेवले होते? सागर सांगतो, तिजोरीत पैसे ठेवले होते। पोलीस म्हणतात, या तिजोरीच्या चाव्या वगैरे कुणाकडे असतात? यावरती सागर सांगतो, या चाव्या माझ्या बायकोकडे असतात। अशी प्राथमिक चौकशी, या घरात कोण राहतं किंवा काय राहतं ही चौकशी होते। तोपर्यंत घरातल्या सगळ्यांना तुम्ही बोलवा, जे कोणी तुमच्या घरामध्ये राहतात त्या सगळ्यांना बोलवा, असं म्हटल्यावरती इकडे आता सावनी आणि बाकी सगळ्यांना बोलवलं जातं। कोमल येते, सगळे लकी येतात आणि लकी चांगलाच घाबरतो। तो मुक्ताकडे पाहतो, मुक्ता त्याच्याकडे खूण करते आणि त्याला न घाबरण्यासाठी सांगते आणि त्यानंतर पोलिसांचा तपास सुरू होतो। त्यावेळेला ते सांगतात, खरं सांगा की नक्की पैसे कुठे होते, कुणाकडे चावी होती, कसे गेले, काय गेले, किती वाजता गेले, तुम्हाला कधी कळलं, अशी प्रश्नांची सरबत्ती सुरू होते। त्यावेळेला मुक्ता एक वेगळा स्टँड घेते। मुक्ताच्या डोक्यात काय येतं तर मुक्ता त्या पोलिसांना सांगते, अहो असं काय करताय, तुम्ही पोलिसांना पण बोलवलं,
अहो सागर, हे पैसे तर मी घेतले होते. सागरला कळतं की मुक्ता नाटक करतायत. नाटक करण्याचं असं कारण तरी यांना काय पडलं, का ह्यांनी नाटक करावं असं म्हणत सागर आता मुक्ताकडे येतो आणि काय बोलताय तुम्ही, तुम्ही का पैसे घ्याल. यावरती मुक्ता म्हणते असं काय करताय, मला ते पैसे हवे होते. यावरती सागर म्हणतो काय बोलताय तुम्ही. पोलीस म्हणतात तुम्हाला 10 लाख रुपये कशाला हवे होते. मुक्ता म्हणते अहो काय सांगू मी, मला खरं तर सागरला सरप्राईज द्यायचं होतं. या सगळ्यामध्ये सागरला सरप्राईज देऊन मला त्याला आता खूप मोठा धक्का द्यायचा होता, पण यांनी काय केलं, यांनी या सगळ्यामध्ये मलाच मोठा धक्का दिला की मलाच धक्का देऊन आता पॅनिक करून टाकलं. काय सागर तुम्ही, मी तुम्हाला सगळ्यांना सरप्राईज देण्यासाठी पैसे चोरले होते. चोरले म्हणजे मी पैसे घेतले होते आणि तुम्ही तर धक्का पोलिसांना बोलवलात. आता घरच्यांना कळत नाही की त्या दिवशी इतका सगळा तमाशा झाला तेव्हा तर मुक्ता काहीच नाही बोलली की हे पैसे मी घेतले किंवा हो मी हे घेतले. असं काहीही न बोलणारी मुक्ता अचानकपणे कसे पैसे घेते. नाही काहीतरी गडबड आहे. सागरला समजतं की मुक्ता नाटक करते, कुणाला तरी वाचवायचं काम करते, पण कुणाला, कोण या घरामध्ये आहे की मुक्ता त्यांना वाचवेल. सागर खूपच पॅनिक होतो आणि आता मुक्ता सांगायला लागते इन्स्पेक्टर साहेब, खरंच तुमचा काहीतरी आमचा गैरसमज झालाय. म्हणजे सागरने तुम्हाला बोलवायला नको होतं, तुमचा टाइम वेस्ट घालवायला नको होता. खरं तर पैसे मीच घेतले होते, पण मी सागरला सांगितले नव्हते आणि त्यामुळे हा सगळा प्रसंग घडला. असं म्हणत आता इकडे मुक्ता सागरकडे पाहते. सागरला कळतं. त्यावरती इंद्रा चिडते आणि काय ग मुक्ता, इतके घरामध्ये आपण सगळे पॅनिक झालो होतो, आम्ही सगळे इतके चिडलो होतो आणि आम्हाला सगळ्यांना इतकी काळजी वाटत होती आणि तू मारे पैसे घेऊन आम्हाला काही बोललीस नाहीस. हा, तरीच तू दिवाळीचा आवरा फळा करत होतीस. मला तर काही कळतच नाही, दिवाळीचा आवरा फळा का करायला लागला तुला, आणि तू इतक्या सगळ्यामध्ये खुश कशी होतीस. इतके पैसे गेले म्हणून आम्ही सगळे पॅनिक झालो, पण तू काय पॅनिक झाली नाहीस ग. तू या सगळ्यामध्ये एन्जॉय करत होतीस, म्हणूनच एन्जॉय करत होतीस, कारण तुला माहिती होतं की पैसे सेफ आहेत, पैसे चोरीला गेलेच नाहीत. असं म्हणत इंद्रा लगेच विश्वास ठेवते की खरंच मुक्ताने पैसे घेतले असतील. यावरती इन्स्पेक्टर म्हणतात ठीक आहे, तुमच्या घरातच पैसे आहेत ना, मग आमची इकडे थांबण्याची काही गरज नाहीये. यावरती सागर म्हणतो सॉरी हा इन्स्पेक्टर साहेब, म्हणजे तुम्हाला इकडे येऊन स्वतःला इतका त्रास सहन करावा लागला. इन्स्पेक्टर म्हणतात नाही या त्रासाचं काही नाहीये हो, पण एक काम करा की इतकी मोठी कॅश तुम्ही घरामध्ये याच्या पुढे ठेवत जाऊ नका, कारण कितीही काही झालं ना तरी घरामध्ये इतकी कॅश ठेवणं हे धोकादायक आहे. सागर म्हणतो ठीक आहे, आम्ही या प्रसंगाची किंवा याची सगळी काळजी घेऊ. तुम्हाला जो त्रास झाला ना त्यासाठी पुन्हा एकदा मी तुमची माफी मागतो. पोलीस म्हणतात ठीक आहे, मग आम्ही येतो आता. इकडे सावनीला प्रश्न पडतो पैसे तर खरंच चोरीला गेलेत, पैसे तर मुक्ताकडे नाहीयेत, मग ही मुक्ता असं खोटं का बोलतीये. काय नक्की असं झालंय की मुक्ताला खोटं बोलायची गरज पडली. काहीतरी तिचा डाव असेल का, ती या सगळ्यामध्ये कोणाला अडकवण्याचा प्रयत्न करत असेल का, मला अडकवत असेल का. नाही या सगळ्यात या मुक्तावरती विश्वास ठेवून चालणार नाही, थोडंसं मला सावधच राहायला पाहिजे. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात ठीक आहे आम्ही येतो. इकडे सागर इंद्राला शांत करतो आणि तो म्हणतो आई तू जरा शांत हो बरं, कोणत्याही प्रकारचा स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. असं म्हणत तो इंद्राला शांत करतो. पॅनिक झालेली इंद्रा आता थोडी चिडते. मग इन्स्पेक्टर साहेब सगळा मॅटर क्लोज झालाय, पैसे घरात ठेवू नका असं शेवटचं स्टेटमेंट देऊन तिकडून निघून जातात. आता इंद्रा हे सगळं बोलत असते, सगळे घरचे बोलतायत, म्हणजे हा प्रसंग खरा आहे हे सावनीला खरं वाटतं आणि सावनी आता या सगळ्यामध्ये विचारच करायला लागते. नाही मला सावध राहायला पाहिजे, मला ते पैसे तिकडून काढायलाच पाहिजेत. इन्स्पेक्टर साहेब निघून जातात. मग आता सागर मुक्ताला घेऊन रूम मध्ये येतो. लकी मुक्ताकडे पाहतो. मुक्ता लकीकडे पाहते आणि काहीच घाबरू नको, मी जोपर्यंत तुझ्या पाठीशी उभी आहे ना तोपर्यंत तुला काहीही होणार नाही अशी आश्वासक नजर आता इकडे मुक्ताची लकीकडे फिरते आणि आता लकी शांत होतो. त्यानंतर मग आता मुक्ताला हाताला धरून सागर तिला आत घेऊन येतो. लकी विचार करतो खरंच मुक्तावहिनीने आज माझ्यासाठी इतका मोठा स्वतःवरती हे ओढवून घेतलाय, मुक्तावहिनीचे किती आभार मानू तितके कमी आहेत असा लकी विचार करत स्वतःलाच दोष देत असतो. मग चिडलेला सागर मुक्ता रूम मध्ये बोलवतो. मुक्ता आता मान खाली घालत हळूहळू रूम मध्ये येते. त्यावरती सागर म्हणतो बाद झालं, आता हे तुमचं नाटक पूर्णपणे बंद करा. नव्या नवरीसारख्या लाजत आतमध्ये येण्याची काही गरज नाहीये. काय घडलंय, कसं घडलंय, का केलं, कुणाला वाचवायला केलं, सगळं डिटेल मध्ये मला सांगा. मला माहितीये हे पैसे तुम्ही चोरलेले नाहीयेत किंवा तुम्ही घेतलेले पण नाहीयेत, त्यामुळे खरं काय घडलंय, कुणाला वाचवताय, त्या इन्स्पेक्टर साहेबांच्या समोर हा तमाशा का झाला हे सगळं तुम्ही मला नीटपणे सांगणार आहात. बोला मुक्ता,
का खोटं वागलात तुम्ही, बोला. यावरती मुक्ता म्हणते, ऐका, मी जे सांगण्याचा प्रयत्न करते ते तुम्ही नीट ऐकून घ्या. सागर म्हणतो, ऐकायलाच बसलोय, सांगा, तुम्ही बोला, मी फक्त ऐकणार आहे आणि काय घडलंय ते मला कळलंच पाहिजे. असं म्हणत सागर मुक्ताला सगळे प्रश्न विचारतो. मुक्ता म्हणते, सगळ्या प्रश्नांची उत्तर आज रात्रीच्या तुम्हाला मी देणार आहे. आज रात्री तुम्ही सगळ्यांनी आपल्या खालच्या कॉरिडॉर मध्ये जमायचं आहे. तिथे सगळ्या प्रश्नांची उत्तरं सगळ्यांना मिळणार. एकूण एक घरचे तिकडे येतील आणि आज मी असं का बोलले हे तुम्हाला सगळ्यांना समजेल. असं म्हणत मुक्ता आता काहीच सांगत नाही आणि सावनीला बरोबर ट्रॅप मध्ये अडकवायला निघते. आता इन्स्पेक्टर साहेब येऊन गेलेत. मुक्ताने हा आपल्यावरती हे घेतलाय आळ, म्हणजे मुक्ताला पैसे सापडलेत का? मुक्ताने पैसे सापडल्यामुळे ही केस मागे घेतली का? काय घडलं असेल? माझे पैसे सेफ असतील ना, किंवा ते पैसे तिकडून हलवायला पाहिजेत का? 1 ना 100 विचार सावनीच्या डोक्यामध्ये येतात आणि सावनी इथेच अडकते. अडकलेली सावनी आता त्या कॉरिडॉर मध्ये येते आणि कुंडीमध्ये लपवलेले पैसे चेक करायला लागते. कुंडीमधली माती काढते, प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवलेले ते पैसे सगळे काढते आणि आता ती विचार करते, नाही, माझे पैसे तर सेफच आहेत. असा विचार करत असताना तिकडून मुक्ता येते. टाळ्या वाजवत येणाऱ्या मुक्ताला पाहत सावनी म्हणते, काय झालं, टाळ्या का वाजवती आहेस? सावनी आता इतकं सगळं होऊन सुद्धा उर्मटगिरी सोडत नाही. त्यावरती मुक्ता म्हणते, काय, आमचा खरा चोर सापडला, आमचे खरे पैसे सापडले, टाळ्या नको का वाजवायला? यावरती सावनी आता म्हणायला लागते, तुमचा चोर? काय, कोण चोर? यावरती मुक्ता म्हणते, तू. हे बघ, हातामध्ये पूर्णपणे पिशव्या घेऊन उभे आहेस ना. असं म्हणल्यावरती आता सावनी हे बोलण्याचा प्रयत्न करायला लागते की हे तर पैसे माझे आहेत, तुमचे पैसे कशावरून? यावरती मुक्ता आता सांगते, तुला माहितीये का, म्हणजे ना माझे पैसे तिजोरीत ठेवताना मी त्याच्यावरती असे ना मार्क केले होते, त्या बंडलवरती लिहिलं होतं मी, आणि हे अक्षर माझंच आहे. त्यामुळे आपण चेक करूया की आता तुझ्या हातामध्ये जे पैसे आहेत ते माझे आहेत की तुझे आहेत. असं म्हणत मुक्ताने बरोबर डाव साधलेला असतो आणि मुक्ताने त्याच्यावरती नंबर टाकण्यामुळे मुक्ता या सगळ्यामध्ये सावनीला अडकवायला यशस्वी ठरते. तोपर्यंत हा सगळा प्रसंग चालू असताना घरचे येतात आणि या सगळ्यामध्ये सावनीचा पर्दाफाश होतो. सागर, इंद्रा आणि आता इकडे लकी सगळं समोर आलेलं असतं. सगळ्यांच्या समोर सावनीची कारस्थानं येतात. सावनीला रंगे हात पकडत मुक्ताने सांगते की मी सगळ्यावरती नंबर टाकलेले होते आणि हेच ते पैसे आहेत. झालं, फायनली ठरतं आणि सावनीची रवानगी आता जेलमध्ये होणार असते. मुक्ता सांगते, या घरात मी तुला आसरा दिला, पण या घरामध्ये चोरी करणाऱ्याला आसरा नाही. आत्ताच्या आत्ता या घरातून चालती हो. असं म्हणत मुक्ता सावनीची धूम धडाक्यात हक्कलपट्टी कशी करणार आणि हे पाहणं रंजक